सोलापूर शहरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर तलाव येथे रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास एका तरुणाने पाण्यात उडी मारल्यानंतर बुडाल्याची घटना घडली। या घटनेत तरुण अद्याप सापडला नसून त्याचा शोध सोमवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। घटनेची अधिक माहिती अशी की फलटण येथील रहिवासी असलेला सुरंजन शेडगे वय 16 सध्या राहणार कर्णिकनगर सोलापूर हा आपल्या मित्रांसोबत सिद्धेश्वर मंदिरात गेला होता। सुरंजनने मी पोहून दुसऱ्या बाजूला येतो असे सांगून तलावात उडी मारली, मात्र थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो बुडू लागला। यावेळी त्याचा मित्र आयुष माळवतकर याने वाचवण्यासाठी तलावात उडी मारली, परंतु तोही बुडू लागला। तेथील बोट चालवणाऱ्यांनी त्वरित आयुषला बाहेर काढले, मात्र 2 मित्रांना बुडताना पाहून दुसरा मित्र रुपेश बेलेराव घाबरून तेथेच बेशुद्ध पडला। रुपेशला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत। सुरंजन शेडगे आणि आयुष माळवतकर हे दोघे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल डिप्लोमाच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत। रुपेश बेलेराव हा त्यांचा मित्र आहे। घटनेची माहिती मिळताच फौजा चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, गणपत चव्हाण आणि बीट अंमलदार खर्चे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवले। अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्र अधिकारी रावसाहेब सलगर, गौतम आव्हाड, फायरमन निलेश माने, बाबुलाल नदाफ आणि चालक रफिक सय्यद यांनी घटनास्थळी पोहोचून 3.5 तास शोधकार्य केले, मात्र सुरंजन सापडला नाही। सोमवारी सकाळी 8 वाजता शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। या घटनेने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे। सुरंजनचे नातेवाईक रात्री सोलापुरात दाखल झाले असून उशिरापर्यंत ते मंदिर परिसरातच बसून होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an